सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 10 मधील राजश्री शाहू कॉलनी येथील रहिवाशांना तातडीने सिटी सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे अशी आग्रही मागणी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ मिळण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। सन 1661 ते 62 मध्ये या परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागल्यानंतर तत्कालीन नगरपालिकेने नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले होते। त्यावेळी 210 कुटुंबांना घरे तर 34 कुटुंबांना खुले भूखंड देण्यात आले। पुढे नगरपालिकेच्या ठरावानुसार ही जागा कायमस्वरूपी खुश खरेदीने देण्याचा निर्णयही घेण्यात आला। या भागातील बहुतांश नागरिक अनुसूचित जाती प्रवर्गातील असून अनेक लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी शासनाचे अनुदान मंजूर झाले आहे। मात्र सिटी सर्वे आणि प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नसून अंतिम अनुदान रखडल्याची स्थिती आहे। त्यामुळे अनेक कुटुंबे शासनाच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत। नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले की या प्रश्नासाठी ते 2013 पासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत। हद्द मोजणीसाठी आवश्यक असलेली सुमारे 2,90,000 रुपयांची फी महापालिकेकडून नगर भूमापन कार्यालयाकडे जमा करण्यात आली असून हद्द कायम नकाशाही तयार करण्यात आला आहे। मात्र सामिलीकरण व आंतरविभाजनाची फाईल नगर रचना विभाग आणि नगर भूमापन कार्यालयात प्रलंबित असल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे। महसूल व वन विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार राज्यातील रहिवासी क्षेत्रांचे सिटी सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून वॉर्ड क्रमांक 10 मधील राजश्री शाहू कॉलनीतील सर्व मिळकतींचे सामिलीकरण, आंतरविभाजन व सिटी सर्वे पूर्ण करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी आयुक्त संजिता महापात्र यांच्याकडे केली आहे।